सतत 4 दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे जसे नदी नाले दुथडीभरून वाहत आहेत तसेच दरी डोंगरातून वाहणारे धबधबे देखील सुरू झाले आहेत। आता आपण रायगड जिल्ह्यामधल्या महाड रायगड रोडमध्ये आहोत। या ठिकाणाहून पाहिलं तर या ठिकाणी जो पाचाडचा इथला धबधबा आहे तो जोरदार सुरू झालेला आहे। गेली 4 दिवस महाड तालुक्यासकट संपूर्ण रायगड जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपला आहे आणि त्यानंतर हे धबधबे सुरू झालेले आहेत। आपण जर का मुख्य परिस्थिती पाहिली तर पहिल्या पावसात सुरू झालेल्या धबधब्यांमध्ये कुणी भिजायला जाऊ नये किंवा शक्यतो पर्यटनाला जाऊ नये अशी एक सूचना प्रशासनातर्फे काढण्यात आलेली आहे। एकंदरीत अजूनही धबधबे सुरक्षित नाही आहेत। या धबधब्यांमधनं मोठ्या प्रमाणात माती असेल, दगडी असेल, त्याचबरोबर इतर गोष्टी तरी वाहून येत आहेत, ज्याच्यामुळे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना धोका निर्माण होऊ शकतो। त्याचबरोबर जर का आपण दुसरी गोष्ट पाहिली तर गेले 4 दिवसापासून कंटिन्युअसली रायगड जिल्ह्यामध्ये येलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट दिला जात आहे, ज्याच्यामुळे पावसाचं प्रमाण कमी जास्त होत आहे। या पावसाच्या प्रमाणामुळे देखील एखादी मोठी दुर्घटना घडू शकते। धबधबे आणि नदी नाले वाहू लागले असले तरी देखील पर्यटकांनी आणि नागरिकांनी स्वतःची दक्षता घ्यावी आणि पर्यटन टाळावं असं या माध्यमातून सांगण्यात येत आहे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।